भारतातील सर्व आजारांवरती फ्रीमध्ये उपचार केले जाणारे 10 हॉस्पिटल आपण आज बघणार आहोत। यामध्ये शेवटच्या स्टेजपर्यंत पोहोचलेला पेशंट असेल किंवा कुठला गंभीर आजार असेल तरीही फ्रीमध्ये उपचार या 10 हॉस्पिटलमध्ये केले जातात। तसेच कितीही मोठे ऑपरेशन असू द्या, लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी तसेच महिलांसाठीही फ्रीमध्ये उपचार होतात। सर्व उपचार पूर्णपणे मोफत होणार आहेत या 10 फ्री हॉस्पिटलमध्ये। याचबरोबर पेशंटच्या नातेवाईकांना राहणे, खाणे, त्याचबरोबर प्रवासाचा खर्च फ्रीमध्ये, तसेच काही हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्स सुद्धा फ्रीमध्येच आहे। आणि यामधील एक हॉस्पिटल तर असं आहे, एखादा गरीब आणि गरजेवंत व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला आर्थिक मदतीची गरज असेल तर आर्थिक मदत सुद्धा केली जाते। समजा त्या व्यक्तीच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी पैसे पाहिजे असतील तर अशा प्रकारची आर्थिक मदत सुद्धा या 10 पैकी एका हॉस्पिटलमार्फत केली जाते। मित्रांनो, कधी विचार केलाय का, अचानक एखादा मोठा आजार उद्भवला, खिशात पैसे नाहीत आणि समोर हॉस्पिटलचे मोठे बिल। अशा वेळी माणूस पूर्णपणे हतबल होतो। आजच्या काळात उपचार इतके महाग झाले आहेत की अनेकदा लोक उपचार न करता घरी परततात। पण फ्रीमध्ये उपचार करणारेही भारतात 10 हॉस्पिटल अशी आहेत जिथे कसलाही गंभीर आजार असू द्या, तसेच पेशंट कितीही सिरियस असला तरीही उपचार पूर्णपणे मोफत होतात आणि विशेष म्हणजे सुविधाही दर्जेदार असणार आहेत। हे यातील 8 हॉस्पिटल हे खाजगी संस्थांमार्फत चालवले जातात आणि 2 हॉस्पिटल हे उच्च दर्जाचे सुविधेसह केंद्र सरकारमार्फत चालवले जातात। यातील एका हॉस्पिटलमध्ये तर कॅश काउंटरच नाही, सर्व सुविधा फ्री दिल्या जातात। सुविधा एक नंबर असतात, जिथे पैसा नाही तर सेवा महत्त्वाची आहे। चला तर पाहूया। पहिले फ्री हॉस्पिटल, हे हॉस्पिटल आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबईमध्ये आहे। टाटा ट्रस्ट मार्फत हे हॉस्पिटल संचलित करण्यात येत आहे। कॅन्सर उपचारांचे देशातील मुख्य केंद्र। इथे गरीब रुग्णांसाठी मोफत उपचार आणि औषधे मिळतात, नातेवाईकांना सुविधा तसेच पेशंटसाठी मोफत जेवणही मिळते। हे हॉस्पिटल खूपच आधुनिक आणि उच्च सुविधेसह सर्व प्रकारच्या कॅन्सरवर येथे मोफत उपचार केले जातात। दुसरे फ्री हॉस्पिटल, गुरु हरिकृष्ण हॉस्पिटल, दिल्ली, हे भगवान नगर, दिल्ली येथे आहे। हे हॉस्पिटल प्रामुख्याने किडनीच्या उपचारांसाठी आणि डायलिसिससाठी ओळखले जाते। इथे किडनी ट्रान्सप्लांटचे उपचारही मोफत होतात। हे हॉस्पिटल देशातील गरजूंसाठी संजीवनीसारखेच काम करते। मूतखडा असेल किंवा किडनी संबंधित कितीही मोठे ऑपरेशन या हॉस्पिटलमध्ये मोफत केले जाते। या हॉस्पिटलमधील सुविधाही दर्जेदार आणि आधुनिक आहेत। पाहूया तिसरे फ्री हॉस्पिटल, सत्यसाई इन्स्टिट्यूट ऑफ हायर मेडिकल सायन्सेस, रायपूर, छत्तीसगड, हृदयविकाराच्या उपचारांसाठी प्रसिद्ध। इथे कॅश काउंटरच नाही, तसेच आपले कितीही नातेवाईक पेशंटसोबत असले तरी त्यांना राहणे, खाणे आणि उपचार फ्रीमध्ये होतात। येथे उपचार पूर्णपणे मोफत आहेत। पुढचे चौथे महत्त्वपूर्ण फ्री हॉस्पिटल, श्री सत्य साईबाबा रुग्णालय, बँगलोर, कर्नाटक, हृदय आणि मेंदूच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया इथे विनामूल्य केल्या जातात आणि गरीब आणि गरजू रुग्णांना प्राधान्य दिले जाते। यानंतरचे पाचवे फ्री हॉस्पिटल आहे गुरु के लंगर आय हॉस्पिटल, चंदीगड, पंजाब, डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध। मोतीबिंदूपासून ते रेटिनाच्या जटिल आजारांवर येथे मोफत उपचार केले जातात। मोठमोठे डोळ्याचे ऑपरेशन, दृष्टीसंबंधित आजार याचे पूर्णपणे फ्री उपचार होतात। लहान मुले असू द्या किंवा मोठे माणसं, सर्वांसाठी आहे। एखादा माणूस आंधळा असला तरी अशा माणसाला नवीन डोळे येथे बसविले जातात। यानंतर पुढचे 6व्या क्रमांकाचे फ्री हॉस्पिटल आहे कॅन्सर इन्स्टिट्यूट, WI, अड्यार, चेन्नई, तामिळनाडू येथे आहे। कॅन्सरवर संशोधन आणि मोफत उपचार करणारी दक्षिण भारतातील अग्रगण्य संस्था। कसलाही कॅन्सर असू द्या, उपचार पूर्णपणे मोफत, राहणे फ्री, खाणे फ्री, नातेवाईकांची राहण्याची व्यवस्थाही फ्री आहे। सुविधाही दर्जेदार आणि उच्च लेवलचे आहेत। येथे कॅन्सरवर उपचार करण्यासाठी जगातील सर्वात आधुनिक लेवलचे ऑपरेशन थिएटर्स आहेत। यानंतर पुढचे 7व्या क्रमांकाचे फ्री हॉस्पिटल आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, एम्स, नवी दिल्ली येथे आहे। भारत सरकारचे प्रमुख रुग्णालय। इथे अत्यंत कमी दरात आणि मोफत उपचार उपलब्ध असतात। हे हॉस्पिटल सर्व प्रकारच्या आजारांसाठी आहे आणि हे केंद्र सरकारकडून चालवण्यात येते। हे सुद्धा हॉस्पिटल खूपच आधुनिक आणि ॲडव्हान्स लेवलचे मानले जाते। पेशंटला सर्व सुविधा मोफत दिल्या जातात। यानंतर 8व्या क्रमांकाचे फ्री हॉस्पिटल आहे शंकर नेत्रालय, चेन्नई, तामिळनाडू येथे आहे। डोळ्यांच्या उपचारांसाठी जागतिक दर्जाचे रुग्णालय। येथे आर्थिक दुर्बल घटकांसाठी विशेष मोफत सेवा आहे। हे हॉस्पिटल खूपच मोठे आहे। येथील सुविधा खूपच दर्जेदार आहेत। सामान्य माणसांना खूपच फायद्याचे आहे। पूर्णपणे फ्री आहे।
यानंतर 9व्या क्रमांकाचे फ्री हॉस्पिटल आहे PGI-MER चंदीगड येथे आहे. हे उत्तर भारतातील मोठे सरकारी आधुनिक उच्च दर्जाचे रुग्णालय आहे. गंभीर आजारांवर येथे मोफत उपचार केले जातात. यानंतर 10व्या नंबरचे फ्री हॉस्पिटल आहे ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर तामिळनाडू या राज्यात आहे. हे हॉस्पिटल खूपच आधुनिक आणि ॲडव्हान्स लेवलचे आहे. येथे राहणे खाणे तसेच पेशंटच्या नातेवाईकांची उत्तम व्यवस्था येथे करण्यात येते. येथे उपचारासाठी विदेशातून सुद्धा लोक येतात. श्रीलंका, नेपाळ, भूटान यासारख्या शेजाऱ्या देशातून मोठ्या प्रमाणात लोक येतात, कारण सुविधा दर्जेदार असतात आणि पेशंटची काळजी खूप चांगल्या पद्धतीने घेतली जाते. हे खाजगी असूनही सबसिडी मॉडेलवर चालते. गरीब रुग्णांना येथील पुअर पेशंट फंडद्वारे मोठी मदत मिळते. तसेच येथे काही गरजी माणसांना आर्थिक मदत सुद्धा केली जाते. एखाद्या पेशंटच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी मदतीची आवश्यकता असल्यास तशी मदत केली जाते. तसेच इतर मदत देखील केली जाते. आता बघूयात काही महत्त्वपूर्ण गोष्टी. हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वीची तयारी. केवळ हॉस्पिटलचे नाव माहीत असून चालत नाही, तिथे जाण्याची तयारी कशी करावी हे महत्त्वाचे आहे. कागदपत्रे: आधार कार्ड, रेशन कार्ड, BPL कार्ड असेल तर उत्तम. उत्पन्नाचा दाखला आणि स्थानिक डॉक्टरांचे रिपोर्ट. प्रक्रिया: थेट जाण्याऐवजी आधी हॉस्पिटलच्या वेबसाईटवर जाऊन त्यांची OPD वेळ तपासा. मित्रांनो, ही माहिती नेहमी जवळ ठेवा. हॉस्पिटलची नावे, त्यांचे शहर आणि त्यांचे काम हे सर्व लक्षात ठेवा, कारण आपल्या ग्रामीण भागातील लोकांना उपयोगी ठरणार आहे. आजचा हा व्हिडिओ कोणा एका गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचला आणि एखाद्या पेशंटला जरी मदत झाली तर माझे प्रयत्न सार्थकी लागतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कोणत्या हॉस्पिटलची सविस्तर माहिती, उदाहरणार्थ वेबसाईट किंवा नंबर हवा असल्यास कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित रहा, आरोग्याची काळजी घ्या. तसेच मित्रांनो, मी डिस्क्रिप्शनमध्ये या संबंधित सर्व माहिती दिलेली आहे. कोणती हॉस्पिटल कोणत्या राज्यात आहे त्या हॉस्पिटलचे नावासहित मी माहिती दिलेली आहे. तसेच आपल्याला एखाद्या हॉस्पिटलचा वेबसाईट किंवा फोन नंबर पाहिजे असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये तसं विचारू शकता. आपल्याला तिथेच कॉन्टॅक्ट नंबर किंवा त्या हॉस्पिटलची वेबसाईट सांगण्यात येईल. धन्यवाद मित्रांनो. भेटूयात एका नवीन माहितीसह एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही वेळोवेळी बदलू शकते. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या अगोदर सर्व माहिती व्यवस्थित तपासून आणि खात्री करून घेण्याची आवश्यकता आहे. हॉस्पिटलमध्ये जाण्याअगोदर तिथे संपर्क करणे आवश्यक आहे किंवा हॉस्पिटलचे वेबसाईटवरती चेक करावं की हॉस्पिटलची वेळ कुठल्या दिवशी चालू असते. तसेच तिथली व्यवस्था पहिल्यासारखीच आहे का, कारण कधीकधी काही माहिती अपडेट होऊ शकते. त्यामुळे काळानुसार आणि वेळेनुसार दिलेली माहिती ही बदलू शकते. कृपया याची नोंद घ्यावी.